श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्या या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि स्वामींची सेवा तुमच्यापर्यंत पोहोचावी म्हणून मी हा चॅनल सुरू केला आहे. आणि मला जी स्वामींची सेवा माहीत आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर करायचा प्रयत्न करत असते. गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं हा आज व्हिडिओ इथे मी घेऊन आले आहे. चला तर मग सुरुवात करूया. तुम्हाला माहीत आहे का, गुरुचरित्र हा एक 5वा वेद मानला जातो. आपले 4 वेद आहेत, त्यातलाच हा 5वा वेद असा मानला जातो. गुरुचरित्र हा एक छोटासा ग्रंथ नसून तो दैवी शक्तीने म्हणजे गुरुप्रसादित केलेला हा वरद ग्रंथ आहे. तर सुरुवातीला गुरुचरित्राचं पारायण कसं करायचं किंवा कुणी करायचं, महिलांनी केलं तर चालतंय का, बायका करू शकतात काय, हे आपला मोठा प्रश्न असतो. तर हो, बायका करू शकतात, कारण आपल्याला केंद्रातून अशी परमिशन भेटलेली आहे. जेव्हा सप्ताह होतो केंद्रात समजा, तर ते बायकाच जास्त बसलेल्या असतात पुरुषांपेक्षा. गुरुचरित्राचं पारायण आपण कसं करायचं किंवा मी आता तुम्हाला ज्या गुरुचरित्राबद्दल पारायणबद्दल ज्या काही गोष्टी सांगणार आहे ते बरोबरच आहेत असं काही नाही. जे मी करते, जे मी केल्यात त्या कशा केल्यात हे मी तुम्हाला फक्त इथे सांगणार आहेत. फक्त ते बरोबरच आहेत असं नाही. तर जे पण तुम्ही केंद्राचं जसं सांगितलं जातं ते माझ्यापर्यंत आलं होतं ते तसं मी तुम्हाला इथं सांगणार आहे. आणि तुम्हाला एक प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल की बायकांनी हे केलं तर चालतं का. तर आता गुरुचरित्राचं पारायण कधी करायचं हा एक मोठा प्रश्न आहे. श्रावणात गुरुचरित्राचं पारायण केलं तरी चालतंय, मार्गशीर्षमध्ये केलं तरी चालतंय, पुन्हा दत्त जयंतीच्या आधी सप्ताहात केलं तरी चालतंय. आणि आता आपण पुढे प्रकट दिन आहे त्याच्या आधी तुम्ही 7 दिवस आधीपासून सुरुवात केली तरी चालतंय. आता 20 मार्च 2026 रोजी आता स्वामी प्रकट दिन आलेला आहे. तर आपण गुरुचरित्राचं पारायण कधी सुरुवात करायची, तर 12 मार्च रोजी गुरुवार आहे त्या दिवशीपासून तुम्ही सुरुवात करायची आहे. आणि तिथून पुढे 7 दिवस तुम्ही सलग गुरुचरित्राचं पारायण इथे चालू ठेवायचं आहे. अजून एक आपल्याला असा प्रश्न असतो की आपण गुरुचरित्राच्या पारायणाला कधी बसायचं. तर तुम्हाला एक सांगते की 7 दिवस सारखेच असतात. तुम्ही कोणत्याही दिवशी तुम्ही बसू शकता. असं नाही की ह्याच गुरुवारीच बसलं पाहिजे किंवा शुक्रवारीच बसलं पाहिजे, असं काही नसतं. गुरुचरित्राचं पारायण करताना हे महत्त्वाचं आहे की तुमचा भाव महत्त्वाचा आहे. आता सप्ताहामध्ये करणार असाल तर तुम्ही वार बघायची काही गरज नाहीये. परंतु आपण घरी करणार असेल तर आपण शुक्रवार ते शुक्रवार करणं खूप प्रभावी मानलं जातं. तर ह्या शुक्रवार ते पुढच्या शुक्रवारपर्यंत तुम्ही करू शकता. समजा आता आपल्याला उद्या पारायणाला बसायचं आहे, तर आज एक गाय आणि 4 कुत्री यांना तुम्ही खाऊ म्हणजे पोळीचा नैवेद्य दाखवायचा असतो. तुमच्या इच्छेनुसार हे करायचं असतं. आणि सुरुवातीला एक चौरंग घ्यायचा, तुमच्याकडे पाट असला तरी चालेल. यांच्यावर दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा. दत्त महाराजांचा फोटो नसेल तर स्वामींचा फोटो तुम्ही ठेवू शकता. आणि मी स्वामींचाच फोटो ठेवते. जर तुमचा स्वामींचा पण फोटो नसेल तरी सुपारी ठेवला तरी चालेल, पण तुमच्याकडे स्वामींचा किंवा दत्त महाराजांचा फोटो असणं फार गरजेचं असतं. स्वामींचा फोटो पण नाहीये, महाराजांचा फोटो पण नाहीये, तर त्यावेळी तुम्ही तांदळावर सुपारी ठेवली की स्वामींची किंवा दत्त महाराजांचे एक स्टॅच्यू म्हणून तिथं तुम्ही पूजा करू शकता. तर एका चौरंगावर आपण पूर्व किंवा उत्तरेकडे तोंड करून बसायचं आहे. गुरुचरित्र वाचन करताना नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसायचं असतं. आणि त्याच्याच बरोबर तुम्ही पाट ठेवायचा आहे तुमच्यासमोर पाट मांडून झाल्यानंतर त्या पाटावर एक स्वच्छ वस्त्र हातरा आणि त्याच्यावर आपल्या दत्त महाराजांचा किंवा स्वामी समर्थांचा फोटो इथे तुम्ही ठेवू शकता. जर ते दोन्हीही नसतील तर तांदळावरती सुपारी ठेवा आणि स्वामी समर्थांची किंवा दत्त महाराजांची तिथं तुम्ही प्रतिमा म्हणून इथं त्यांची पूजा तुम्ही इथे करू शकता. तर त्याच्या समोर नंतर आपल्याला हा ग्रंथ ठेवायचा असतोय, तो ग्रंथ तिथं स्थापन करायचा. आता तुम्ही दररोज जेव्हा पण वाचायला बसणार त्याच्या आधी तुम्ही आपल्या ह्या मांडणीची पूजा करावी लागते, म्हणजे स्वामी समर्थांची किंवा दत्त महाराजांची. आणि आपल्या या ग्रंथाची तुम्ही स्वच्छ पूजा करून फूल वगैरे अर्पण करून पूजेला सुरुवात करायची असते.
आता जेव्हा पण आपण सुरुवात करणार म्हणजे जे पण 7 दिवस आपण सुरुवात करणार असतोय तेव्हा आपण पहिल्यांदा अथर्व शीर्षपासून सुरुवात करायची असते आणि त्याचबरोबर 1 माळी गायत्री मंत्राचा जप इथे तुम्ही करायचा असतो. 1 माळ इथं गायत्री मंत्राची करायची आणि 1 माळ श्री स्वामी समर्थांची इथे करायची असते. आणि जे अथर्व शीर्ष आपण ग्रंथातच दिलेलं असतं ते तुम्ही पहिल्यांदा वाचायचं असतं. आणि हे सर्व झाल्यानंतर आपल्याला किती अध्याय कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत ते मी इथं पुढं व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. एक प्रश्न असा असतो सर्वांचा की गुरुचरित्राचं पारायण कधी वाचायचं. तर मी सकाळी 8च्या आत वाचत असते. पारायण करायचं असलं की मी पहाटेच करते. काय ना जमत नाही, कोणाचं ते मॉर्निंग शिफ्ट असते किंवा काय असते, तर पहाटे 3 ते दुपारी 4 पर्यंत तुम्ही गुरुचरित्र वाचू शकता. पहाटे 3 ते दुपारी 4. गृहिणी असाल तर तुम्हाला कामं असतात तर त्यानंतर तुम्ही तुमचं काम झाल्यानंतर तुम्ही वाचू शकता. तर आणि जर तुम्हाला दुपारी काम असेल तर तुम्ही पहाटे सकाळी 6 वाजेपर्यंत तुम्ही ते आवरू शकता. त्याच्याच बरोबर एक सांगायचं आहे की गुरुचरित्र पारायण हे दुपारी 12 ते 12:30 दरम्यान करायचं नसतं. ते दत्त महाराजांचं युधिष्ठिर वेळ असतो त्यावेळेस आपण गुरुचरित्र पारायण वाचायचं नाही. हे खरंच लक्षात ठेवा. दुपारी 12 ते 12:30 वाचायचं नसतं. 11:15 वाजलेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही तिथं थांबायचं आणि 12:30 नंतर तुम्ही तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण 12 ते 12:30 तुम्ही इथे गुरुचरित्राचं पारायण करायचं नाहीये, तिथेच तुम्ही थांबायचं आहे आणि नंतर 12:30च्या नंतर तुम्ही इथे सुरुवात करायची आहे. आता अजून एक असा प्रश्न असतो की आपण गुरुचरित्राचं पारायण आपण करायला सुरुवात करणार आहे पण घरी मी नाही पण दुसऱ्यांनी जर घरी मांसाहार केलं तर चालतं का. तर तुम्हाला मी इथं स्पष्ट सांगते की तुमच्या घरात गुरुचरित्राचं पारायण होत आहे तर तुम्ही स्वतः अजिबात मांसाहार करायचं नाही किंवा घरातल्या कुणीही मांसाहार करायचं नाही. घरातच मांसाहार करायचं नाही किंवा बाहेर जाऊन खातो नाही तेही करायचं नाही. गुरुचरित्राचं पारायण एवढं पवित्र असतं की त्याला मांसाहार बिलकुल चालत नाही. तर तुम्ही हे एक अट आहे की त्या काळात त्या 7 दिवसात तुम्ही ना घराबाहेर मांसाहार करायचा आहे, ना घराच्या आत करायचा आहे, ना कुणी बोलवलं जायचं आहे, अजिबात चालत नाही. मांसाहार बिलकुल इथं वर्ज्य असतो. हे बघा आपण आपल्या देवासाठी इथं 7 दिवस आपण पाळू शकतो. अजून एक म्हणजे जे पण बसणार आहेत गुरुचरित्र पारायणला त्यांना पर अन्न सुद्धा वर्ज्य असतं. म्हणजे कोणाच्याही घरचं पाणी सुद्धा यांनी प्यायचं नसतं. फक्त घरात बनलेलं यांनी खायचं असतं. दुसऱ्याच्या घरातलं अजिबात स्त्री बनवलेलं तुमच्या आईच्या हातचं, तुमच्या बायकोच्या हातचं, तुमच्या बहिणीच्या हातचं तुम्ही खाऊ शकता पण दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये, हे फक्त लक्षात ठेवा. आणि कोणी लोक गुरुचरित्र करताना उपवास पण करतात. पण तुमच्याकडं होत असेल तर तुम्ही उपवास करू शकता. उपवास केलाच पाहिजे असं काही नसतं. आता याच्यामध्ये मेन काय असते की पथ्य काय असतात. तर कांदा लसूण वर्ज्य असतो. 7 दिवस कांदा लसूण खायचा नाही. कांदा लसूण खायचा नाही तर मग काय, एकच धान्य 7 दिवस खायचं. पहिल्या दिवशी जर पोळी खाल्ली तर सकाळ संध्याकाळ पोळी खावी. जर पहिल्या दिवशी तुम्ही भाकरी खाल्ली तर 7 दिवस तुम्ही भाकरी खायची. भात खायचा नाही. मी खात नाही, बाकीच्यांचं काय सांगता येत नाही, पण डाळी खायचं नाही, भात खायचं नाही. फक्त पोळी म्हणजे चपाती भाकरी तुम्ही 7 दिवस खाऊ शकता. तर भेंडी खाऊ शकता, गवार खाऊ शकता, मेथी खाऊ शकता, शेपू खाऊ शकता, पालक खाऊ शकता. यातलं तुम्ही 2-3 पदार्थ तुम्ही ठरवून ठेवा आणि तेच तुम्ही खाऊ शकता. फक्त ते भाजी वगैरे करताना त्याच्यात कांदा लसूण बिलकुल घालायचा नाही, तो वर्ज्य असतो. एवढं तुम्ही लक्षात ठेवा. आता तुम्ही शेपूची भाजी किंवा मेथीची भाजी केली तर त्याच्यात डाळ टाकू नका. कांदा लसूण वर्ज्य आहे. ते एकच धान्य खायचं आहे. ज्वारीची भाकरी खा, पोळी चपाती खावा किंवा नाचणीची भाकर खावा. ते तुम्ही 7 दिवस हेच खायचं आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि गुरुचरित्र करताना ब्रह्मचर्य पाळावं लागतं.
गुरुचरित्र करताना कटिंग, दाढी किंवा केस कापणे हे अजिबात तुम्ही करायचं नाही आहे. हे पाळणे गरजेचं आहे. नख कापू नये, चामडाची चप्पल वापरायची नाही आहे, नायलॉन रबराची चप्पल वापरायची आहे. इथं हे तुम्ही पाळायला पाहिजे. आता गुरुचरित्राचं पारायण करत असताना आपण गादीवर झोपू नये. तर आपल्या घरामध्ये सतरंजी असते, उशी घेऊ नये. सतरंजी असेल आपल्या घरामध्ये, ब्लँकेट म्हणतो आपण, चादर म्हणतो आपण, तर 7 दिवस त्याच चादरीवर झोपायचं असतं. गादीवर अजिबात झोपायचं नसतं. सोप्यावर सुद्धा बसायचं नसतं. कारण हे सोप्यावर बसणं वगैरे तर वर्ज्य असतं. फक्त गादीवर झोपू नये. सोप्यावर तुमच्या इच्छा असेल तर तुम्ही बसू शकता, पण मी तरी सोप्यावर बसत नाही किंवा मी ह्या गोष्टी पाळते. अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही आता गुरुचरित्र पारायण करायला बसला आहात आणि त्यामध्ये कोणती तर अंत्यविधी आली तर तुम्ही ते करू शकत नाही. तुम्ही 10व्याला जाऊ शकत नाही किंवा तुम्ही ती अंत्यविधीला हजेरी देऊ शकत नाही. हे पालन तुम्हाला करावंच लागेल. देव करो आणि अशी वेळ येऊ नये, पण आलीच तर नातेवाईक आहेत त्यांच्या घरात काय झालं तर अशी काही दुःखद घटना घडली तर तुम्ही गुरुचरित्र दुसऱ्या माणसाकडून तुम्ही वाचून घेऊ शकता. दुसऱ्या कुळातले आहेत त्यांच्याकडून तुम्ही वाचून घेऊ शकता. गुरुचरित्र हा अध्याय कधीच अपूर्ण ठेवायचा नाही. कुणा ना कुणाकडं तर पूर्ण करून घ्यायचा आहे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आता आपण ह्या 7 दिवसात काय खातोय, म्हणजे भेंडी खातोय, भाजी खातोय, काहीही करा तुम्ही. तुमच्यासाठी चहा केला वगैरे, तुम्ही काहीही केलं तरी त्याचा पहिला नैवेद्य आपण ते देवाला दाखवायचा असतोय आणि नंतर ते आपण ग्रहण करायचं असते. एवढं तुम्ही इथे लक्षात ठेवा. सकाळ संध्याकाळ गुरुचरित्राच्या पोथीला तुम्ही नैवेद्य दाखवावा. गोडधोड राहू दे, तुम्ही जे खाताय ते तुम्ही तिथे तुम्ही दाखवायचं आहे. आपण चहा घेतो तर चहाचा सुद्धा नैवेद्य तुम्ही तिथे दाखवायचा आहे. हॉटेलच्या गोष्टी वगैरे काही चालत नाहीत देवाला. फक्त तुम्ही जो काही तुम्ही खाणार आहे तो तिथे तुम्ही दाखवायचा आहे. हे बघा, आपण कितीही केलं तरी आपण माणूसच आहे. आपल्याकडं 100 चुका दिवसातून होतात. तर चुकून होतं. आपण आपल्याकडं मांस आणि मटण खावं लागतं, कधी पैसे घ्यावे लागतात, की आपल्याकडून अशा गोष्टी घडतात. तर तुम्ही या 7 दिवसात काही गोष्टी आपल्याकडनं घडल्या, वाईट असो चांगल्या असो, कुणाकडं काय बोललं गेलं, कुणाचे तर अपमान झाला आपल्याकडं, तर ह्यात तुम्ही विष्णू सहस्त्रनाम तुम्ही वाचायचं आहे संध्याकाळचं. आता विष्णू सहस्त्रनाम हे आहे संस्कृतमध्ये, तर त्याचे उच्चार आपल्याला जमत नाहीत. तर आपण काय करायचं, यूट्यूबवरती लावायचं आणि मग आपण पुस्तक घेऊन आपण त्यामध्ये बोट असं फिरवत आपण ते ऐकायचं किंवा ते त्यांच्याबरोबर वाचायचं. तर आपण असं करू शकत नाही की ते आपण लावून ठेवलंय आणि आपण कोणती तर कामं करतो, तसं करून चालत नाही. आपण जिथं आपण आपल्या त्या जागी बसून ते लावून मग ते आपण तिथं बोट फिरवायचं आहे. ज्या काय पुस्तकामध्ये तुम्ही पुस्तक घेणार आहे त्या पुस्तकात बोट फिरवत तुम्ही हे वाचायचं आहे. समजा आपल्याकडे पुस्तकच नाहीये तर आपण ते पुस्तक आपण गुरुचरित्र नाम जेव्हा आपण खरेदी करणार आहोत त्यावेळी विष्णू सहस्त्रनाम हे देखील तुम्ही इथे खरेदी करू शकता. आणि ते तुम्ही 7 दिवस जेव्हा तुम्ही गुरुचरित्र करणार आहात तेव्हा ते 7 दिवस तुम्ही न चुकता संध्याकाळी विष्णू सहस्त्रनाम हे करायचंच आहे. कारण आपल्याकडं थोड्याफार चुका झालेल्या असतात, त्याच्या माफीसाठी हे विष्णू सहस्त्रनाम आपण इथं करणार आहोत. आता आपण गुरुचरित्र कोणत्या दिवशी किती वाचायचे हे बघणार आहोत. तर पहिल्या दिवशी आपण 1 ते 9 अध्याय वाचायचे आहेत. पहिल्या दिवशी 1 ते 9 अध्याय. दुसऱ्या दिवशी आपण 10 ते 21 अध्याय वाचायचे आहेत. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचे. चौथ्या दिवशी 30 ते 35 अध्याय. पाचव्या दिवशी 36 ते 38. 6व्या दिवशी 39 ते 43 अध्याय वाचायचे आणि 7व्या दिवशी 44 ते 53 अध्याय वाचायचे असतात. असा हा 53 अध्यायांचा ग्रंथ आहे. पहिल्या दिवसापासून तुम्ही 7व्या दिवसापर्यंत किती अध्याय वाचायचे आहे तेही इथं मी तुम्हाला सांगितलं आहे. तर गुरुचरित्र हा ग्रंथ आहे तो 7 दिवसात तुम्ही एक पारायण करू शकता. 21 दिवसातलं देखील पारायण तुम्ही करू शकता. आणि सांगतेला काय करायचं हे इथे आता तुम्हाला सांगते.
आता आपण सांगता करणार आहे, म्हणजे गुरुचरित्र पारायण कंप्लीट झाल्यानंतर आपण सांगतेची वेळ जेव्हा येते तेव्हा सकाळी 10:30च्या आरतीच्या आत आपल्याला तुमचा सर्व काही जो नैवेद्य आहे तो आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे. आणि आपल्याला नैवेद्य 3 करायचे आहेत. एक म्हणजे आपल्या दत्त महाराजांसाठी, दुसरा म्हणजे आपल्या कुलदैवतांसाठी आणि तिसरा म्हणजे आपल्या स्वामी समर्थांसाठी. तर हे तुम्ही लक्षात ठेवा आणि हे तुम्ही नैवेद्य देवासमोर ठेवायचे असतात. तुम्ही गोडधोड काही करू शकता, नैवेद्यासाठी खीर करू शकता, तुम्ही शेवटच्या दिवशी काही करू शकता, तुम्ही भातही करू शकता शेवटच्या दिवशी. हे तुमच्यावर आहे. तुम्ही वरण भात भाजी तुम्ही काय गोडाचं करणार असेल तर हे तुमच्यावरती आहे. आणि सांगते दिवशी असं नाहीये की ते करावंच लागतं, असं नाहीये. जर तुम्ही या दिवशी तुमच्या इच्छेप्रमाणे जर एखादं झोडपं तुम्ही इथे जेवू घातलं तर ते खूप चांगलं मानलं जातं. आणि जे पण आपण हे 3 नैवेद्य काढतो ते दाखवून झाल्यानंतर आपण इथे तिथे टाकून न देता आपण गायला चारावं. आणि गाय जर तुमच्याजवळ नसेल तर त्या नैवेद्याचं आपण काय करायचं, तर कधी पण स्वामींना नैवेद्य दाखवला, कोणत्या पण देवाला नैवेद्य द्या, तो गायीपर्यंत नाही पोहोचला तर तुम्ही स्वतः खावा. कारण गायीपर्यंत नाही पोहोचला तर तो इथं तिथं टाकून देण्यापेक्षा आपण स्वतः खाल्ला तरी चालतो. की काही लोक असतात की घंटा गाडीमध्ये टाकतात, ते चांगलं नसतं, त्याचे दुष्परिणाम चांगले नसतात. ते कुलदेवतासाठी, अजून आपल्या देवासाठी, दत्त महाराजांसाठी हे चांगलं नसतं, याचे दुष्परिणाम होतात. तर हे स्वतः खा, हेही चालतं. आता एवढंच तुम्हाला इथं मला सांगायचं होतं. आणि काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की मला इथे विचारा. तुम्हाला मी ते एक आठवण करून देते की 20 मार्च रोजी आपली स्वामींचा प्रकट दिन आहे. त्याच्या आधी 7-8 दिवस म्हणजे 12 मार्च रोजी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण नक्की सुरुवात करा. गुरुचरित्राचे खूप फायदे आहेत, तुम्ही विचारही करू शकत नाही एवढे फायदे त्याचे आहेत. फक्त तुम्ही थोडेफार याचे नियम आहेत ते तुम्हाला सक्तपणे पाळायचे आहेत. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लवकरच भेटू अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.